केशव काका उद्याच्या सगळ्या मीटिंग्स ऑनलाईन ठेवा, आपल्याला उद्या ऑफिसला जाता येणार नाही. हो हो खरं म्हणजे मी तुम्हाला विचारणारच होतो. बरं झालं तुम्ही सांगितलं. मी करतो अरेंज. नाही नाही केशवजी, करतो नाही, कराच तुम्ही. हा आणि अथर्व, आता ऑफिसला परत जाऊ नको. सारे श्राद्धाची कामं राहिलीत सगळे. आम्ही पण लिस्टच बनवतोय. अंबिकाला काय आवडतं ते आणायला नको का? मॅडम डोंट वरी, अंबिकाच्या आवडीचं सगळं आणलं. अथर्व, अंबिकाला साडी नेसायला फार आवडायची ना, तिच्यासाठी नवीन साडी आणली आहे. चाफ्याची फुलं तिला किती आवडायची, त्यामुळे स्पेशली तिच्यासाठी चाफ्याच्या फुलांचा हार सुद्धा ऑर्डर करून ठेवलाय. तिच्या आवडीच्या सगळ्या डिशेस बनवणार आहेत. हो का? अरे वा, तिला आहे ना अंबिकेला सगळ्या आवडी निवडी माहिती आहेत. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अंबिकाबद्दल सगळं माहिती आहे हिला. कधी कधी हिच्यातच मला अंबिका दिसते. नाही हो, अंबिकाची सर मला कधीच येणार नाही. मला तर वाटलं पण नव्हतं की माझ्या आयुष्यात आज मला हा दिवस बघावा लागेल. अंबिका या एवढ्या मोठ्या घराची सून झाली आणि मला तिच्यासोबत घेऊन आली, सावलीप्रमाणे. खरा आनंद काय असतो ना, हा फक्त मला अंबिकामुळे माहित पडला. मी काय होते? मी काहीच नव्हते. आय वॉज जस्ट अ रेग्युलर पर्सन. पण या घरात आले आणि मला माझं कुटुंब मिळालं, माझी माणसं मिळाली, सुख मिळालं, प्रेम मिळालं. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की आज ज्या व्यक्तीमुळे माझ्याकडे हे सगळं सुख आहे, आज तीच व्यक्ती आपल्यामध्ये नाही.